नको नको नको. सकाळ झाली मोठी साबणाची खाली लागे जाऊ का. चला उद्या जायचं आपल्याला, आज जायचं आपल्याला. सुप्रभात मंडळी. कालची वासोट्याची ट्रेक आमची पूर्ण झाली आणि संध्याकाळी आम्ही आलो आणि राहिलो इथे. तिथला नजारा तुम्हाला बघायचा आहे आमच्या ह्या व्हिडिओमध्ये. तर जी वासोट्यामध्ये आम्ही जिथं राहिलेलो ते लॉजिंग आणि तिथलं कल्चर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी उठलो आहे आणि ते तुम्हाला काय कल्चर कसं आहे तिकडचं दाखवतो. आणि ह्या हाऊसचं नाव आहे घरची आठवण. मराठी मातीतलं एकदम मस्त असं घरची आठवण म्हणून इथं हे आहे. तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ह्या व्ह्यूमध्ये. चला तर मग बघूया हा व्ह्यू कसा आहे. माझ्या मागे बघू शकताय हा आहे पाठीमागचा व्ह्यू. तो आहे कोयना डॅम. कोयना डॅममध्ये आम्ही बोटिंग वगैरे काल केलेली आणि वासोट्याला जायला बोटिंगमधनं ह्या कोयना डॅममधून आम्ही गेलेलो आणि नुसता व्ह्यू बघा. हे जे पाठीमागं आम्ही आम्हाला टेंट दिलेले, त्या टेंटमध्ये आम्ही थांबलेलो आणि इतकं स्वच्छ आणि इतकं मस्त वाटलं का नाही. अगदी अप्रतिम वाटलेलं आहे बघा. आपण गाडीवरती बसलो आता आणि निघालो कोल्हापूरच्या दिशेने. आणि कोल्हापूरच्या दिशेने जायत असताना मला इथे चांगला पॉईंट, चांगलं व्ह्यू दाखवतो काय ते तुम्ही बघा. वासोटा रोड हा असा आहे, सुंदर हा वासोटा बघण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. हा बघा थांबा. आलो थांबा. काय आलं हा डॅमवर फोटो करणार आहे. फोटो बी तर शूट झालेले आपले. बाईक आहे पाठीमागचा मला फोटोमध्ये दिसलेला आहे. हा सगळा मला वाटतो.
इतर स्टोऱ्या आमच्या जर बघायच्या झाल्या तर माझा इन्स्टा ID इथं दिलेला आहे. मंडळी, आपण आलेलो आहे घराकडे आणि घरात पोचलेलो आहे. तर संध्याकाळचे आम्हाला तरी 5:30 वाजले घरी पोचायला आणि घरी पोचलो आहे. आणि आता ह्याच्या पुढं जुलै महिन्यामध्ये माझे ब्लॉग येतील, कारण जुलै महिन्यामध्ये मी जाणार आहे लडाख वारी करायला आणि आजूबाजूचे परिसर हे बघण्यासाठी. तर लवकरच तुम्हाला जुलैमधली राईडमधील काही दृश्य असतील ते बघायला मिळतील. असंच प्रेम माझ्यावरती राहू देत आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग, बाय बाय, टाटा.